संतोष देशमुख हत्या प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवर धनंजय देशमुखांची नाराजी। बीडच्या पोलीस अधीक्षकांची घेतली भेट। उद्यापासून मस्साजोगमध्ये अन्नत्याग आंदोलन, तर महादेव मुंडेंची विधवा पत्नी सुद्धा 3 मार्च पासून सुरू करणार उपोषण। पीएस आणि ओएसडी नेमण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांचाच, कोणी नाराज झालं तरी फरक पडत नाही, फडणवीसांचा मंत्र्यांना पुन्हा इशारा। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना दिलासा। 2 वर्षांच्या कारावासाच्या शिक्षेला सत्र न्यायालयाकडून तात्पुरती स्थगिती। 1 लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीनही मंजूर। मर्सिडीजवरून नीलम गोरे विरुद्ध ठाकरेंची शिवसेना वाद पेटला। ठाकरेंना 2 मर्सिडीज दिल्या की पद मिळतात, गोरेंचा आरोप। तर लक्षवेधी लावण्यासाठी नीलम गोरे पैसे घेतात, संजय राऊत यांचा खळबळजनक प्रत्यारोप। नीलम गोरे यांना असं भाष्य करण्याची गरज नव्हती। साहित्य संमेलनामध्ये राजकीय आरोप प्रत्यारोप नकोच, शरद पवारांचं मत। तर हा शिवसेनेतला अंतर्गत मामला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया। न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेच्या ग्राहकांना दिलासा। खात्यामधनं 25,000 रुपये काढण्यास आरबीआयची परवानगी। 27 तारखेपासून काढता येणार पैसे। अनधिकृत इमारतींवरील कारवाई विरोधात दिवा परिसरामधील नागरिक आक्रमक। हाती पेट्रोलच्या बाटल्या घेऊन रहिवाशांचा आत्मदहनाचा इशारा। तर बिल्डरांविरोधात राज्य सरकार कोर्टात जाणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं महाकुंभमेळ्यामध्ये शाही स्नान। एकनाथ शिंदे यांची त्रिवेणी संगमामध्ये डुबकी। शिंदेंसह शिवसेनेच्या 5 मंत्र्यांचंही शाही स्नान। कुख्यात गुंड गजा मारणेला पुणे पोलिसांकडून अटक। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यकर्त्याला मारहाण केल्यानं कारवाई। रणवीर अलाहाबादिया आणि आशिष चंचलानी यांनी नवी मुंबईच्या सायबर सेलकडून 2.5 तास चौकशी। इंडियाज गॉट लेटेंट शो मधील वादग्रस्त विधानाप्रकरणी दोघंही चौकशीच्या फेऱ्यात।